जय महाराष्ट्र। तर तुम्ही पाहिलं असेल की सगळ्यांना आतुरता होती की बिग बॉसच्या घरामध्ये वाईल्ड कार्ड एंट्रीची, ती म्हणजे पहिली वाईल्ड कार्ड एंट्री बिग बॉसच्या घरामध्ये झालेली आहे, ती म्हणजे संग्राम चौगुले जो आहे कोल्हापूरचा, आणि तो एकदम बॉडी बिल्डर आणि फिट आहे। तो टक्कर द्यायला आलाय आरबाजला, आणि आरबाज मला बघायचंय आता किती घाबरतोय आणि किती नाही। का तो एकतर संग्राम हा असा आहे की तो बाहेरून शो बघून आलेला आहे, जनता काय आहे हे त्याने सगळं पाहिलेलं आहे, महाराष्ट्र कोणाला सपोर्ट करतोय कोणाला नाही, कोणाला कोण शिव्या देते हे सगळं त्याने पाहून आलेलं आहे। त्यामुळे हा एक त्याच्याकडे प्लस पॉइंट आहे ते गेम चांगलं खेळण्यासाठी। तर आतमध्ये जाऊन जर इक्वेशन चेंज झालं तर हे नाही सांगू शकत, फक्त ही आतुरता लागली की तो कोणाच्या बाजूने खेळेल, एक बी टीम कडून की ए टीम कडून। तर हे तरी नक्की दिसतंय की बी टीम कडून खेळेल असं वाटतंय, कारण तो शो बाहेरून पाहून गेलेला आहे। आणि पहिली गोष्ट, बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री केल्या केल्या संग्राम चौगुलेला एक टास्क भेटलाय आणि त्याच्यामध्ये खूप छान टास्क खेळलाय, जे की असं होतं की ह्या कंटेस्टंट कोण अपात्र आहे किंवा कोण वीक आहे असा क्वेश्चन बिग बॉसने विचारलेला असतो। त्यामध्ये तुम्हाला कोण कोण वाटतं आणि त्यांना तुम्ही स्विमिंग पूल मध्ये ढकलून द्यायचंय। तर जान्हवीला वगैरे ढकलून दिले एक दोन जणांना, तिसरी नंबर येतो तो म्हणजे निक्कीवर येतो, आणि निक्की परत तेच कारण सांगते की मेडिकल रिझन मुळे मी नाही जाऊ शकत वगैरे, आणि संग्राम कोणाचाच नाही ऐकत, तो डायरेक्ट बोलतो की बिग बॉस मी हिला ढकलून देणार आहे, तर ती तिला डायरेक्ट ढकलून देतो। निक्कीचा पारा हाय झालाय आणि डायरेक्ट बोलते की तू माझ्या अगोदर तुला नाही काढलं ना तर जा हे बघशील तू। मला निक्कीला एकच विचारायचं आहे, अगं निक्की ते तुझ्या हातात नाहीये, अख्ख्या महाराष्ट्राच्या हातामध्ये, तू फक्त तुझा गेम चांगला सुधारण्याचा प्रयत्न कर। आणि प्लस दुसरा एक पॉइंट संग्रामला भेटलाय ते म्हणजे त्याला दुसरा एक पॉइंट भेटलाय तो म्हणजे एक तर पहिला टास्क भेटला तो, आणि दुसरा हा भेटला की तो डायरेक्ट असा बोलला आरबाजला आल्या की तू हमेशा वीक माणसांना अटॅक करण्याचा प्रयत्न केलाय, तू तुझा बॉडी म्हणजे ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलाय, तर आता तू मी आहे कमिंग सून असं त्यानं बोललंय। तर आता बघायचंय तो बहुतेक मला तर वाटतंय असं बोलल्यामुळे मला तर असं वाटतं की तो आरबाजच्या विरुद्धच खेळणार आहे आणि बी टीम कडून खेळायला असं वाटतंय, पण काय माहिती गेल्यानंतर तिथं प्रत्यक्षात लोक कसे असतात हे आपल्याला नाही माहिती, आपण फक्त एक तासाचा एपिसोड बघतो। जर त्याचे इक्वेशन चेंज झाले तर नाही सांगू शकत, कारण आपण त्याला अजून थोडं सुद्धा जाणून घेतलं नाही, आता जस्ट त्याची बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री झालेली आहे। आणि दुसरी गोष्ट, निक्की आणि आरबाज खूप घाबरलेत असं मला तरी वाटते। आणि पहिली गोष्ट हे आहे ना की जो संग्राम आहे तो डीपी दादाचा फ्रेंड आहे, तर ते बघायचे एक कोल्हापूरचे एका गावाकडचे आहेत, एक कोल्हापूरचे आहेत मे, ते दोघं मिळून खेळतायत की सेपरेटली खेळतायत की गेम सुधारण्यासाठी हेल्प करतायत संग्राम डीपी दादाची, हे पाहायला खूप आतुरता लागली आहे। आणि जान्हवी आपण हे पाहिलंच असेल की आर्या बिग बॉस सकाळी सकाळी अनाउन्समेंट करतात की आता वेळ आलेली आहे की वाईल्ड कार्ड एंट्रीची आता एंट्री होणार आहे, तेव्हाच आर्या मेकअप करायला लागते, तिला वाटतं हॉट मुलगा येणार आहे, पण येतो संग्राम चौगुले। आता बघायचे काय इक्वेशन होतील। आणि सूरजने पण एक मागणी केली की आता नेक्स्ट जो वाईल्ड कार्ड एंट्री येणार आहे ती एक मुलगीच यावी, म्हणजे जेणेकरून फ्लट करता येईल। तर बघायचे, जास्त करून वाईल्ड कार्ड एंट्री ही 2 होतात बिग बॉसच्या घरामध्ये, पहिली तर झालेली आहे, पहिली म्हणजे संग्राम चौगुले आलेले आहेत, आता दुसरे कोण येणार आहे हे तर पाहण्याची खूप आतुरता लागली आहे। मला तर वाटतं एक लेडीज यावी, ती पण आता शो बाहेर खेळून बघून आलेले, त्यामुळं बघायचंय, त्यांना थोडासा प्लस पॉइंट आहे घरातल्यांपेक्षा। घरातल्यांना काहीच माहित नाही की बाहेर काय चाललंय, कोण फेवरेटिझम मध्ये आहे, कोण बॅड मध्ये आहे किंवा कोणाला वाईट कमेंट येतील। हा बिग बॉस एक लिंक देत आहेत की पहिला आता तुम्ही पाहताय तर कमेंट येतात, त्या कमेंटद्वारेच ओळखून जायला पाहिजे ह्यानी की सूरज टॉप लेवलला आहे, कारण सूरजला कमेंट आता 2 वीक मध्ये कमेंट दाखवायला चालू केले, तर सूरजला एकदम मस्त कमेंट असतात। आणि ह्या वीक मध्ये तर निक्कीला कमेंटच खूप खराब होते, चांगली एक पण कमेंट दिसली नाही, त्यामुळे निक्कीने तरी समजून जावा आपण गेम कसा खेळतोय कसा नाही। आणि रितेश सरांनी तर तिला बोललेत की हिंट आहे ही तुमच्यासाठी, तुम्ही ह्याच्यावरून ओळखा की काय आहे काय नाहीये। तर आता संग्राम चौगुले काय करतात, बाई हिच्या साईडने खेळतात की आपल्या बी टीम कडून खेळतात हे पाहण्याची खूप आतुरता लागली। तर चला, तर हा व्हिडिओ इथेच संपवते।
नंतर भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.